हॅलो नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. सगळं असलं कसं आहे तर सगळा मजा माना. तर मजा माजरा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वानं म्हणजे मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आज ना व्हिडिओकडे. आज ना व्हिडिओ असा होता की सासू आणि सून आणि तिने पोर ह्या त्यानं पहिले तर म्हटलं भलताच दिवस वेगळ्यात मी व्हिडिओ बनायला नव्हता, तर बनावं म्हटलं. कारण सध्या म्हणजे आजच्या जनरेशनमा ह्या गोष्टी भलत्याच घडतेस आणि आपला लोक येतच ना, त्या कसं येतच एक आपली संस्कृती आणि आपला मायबापनं वयन आणि संस्कार त्या टिकीसन राहायला पाहिजेत, म्हणून त्या काही बोलतच नाही आणि गुच्चुंबट सहन करतच. तर त्यांसाठीच हा व्हिडिओ आहे. तर आज ना व्हिडिओ असा आहे की एक सून लग्न करी जेव्हा तीन सासरना घरी येस तर ती सगळ्यात जास्त विश्वास फक्त ती नवरावर करस. त्यांनाकडे दकीसन ती बठ करस. सासू सासरासनं देर जेठ नणीन जितला होतीन बठासनं करस. तर असा मा सासूनं काय काम बनस की बुवा तिले बी आपला पोरसारखा जीव लाव. पण नाही, आई असू आजकाल ना सासू आई असलं ते पोरसारखं जीव लावणं जमसत नाही. आणि लग्न होईना का नवं नवं तिथलं थोडंफार करतंच, पण नंतर मग बट जसं ना तसं. तर काय होस मग की सून हाई जर तिना नवरा संगे कोडे गई गाडीवर म्हणा, भाजीले म्हणा, शॉपिंगले म्हणा, तर सासू कशी म्हणस माय होईनी काय जादू तोंडा कर देता माय मन पोऱ्यावर राहते म्हणा, ऐकसच नाही, मी सांगस ते करसच नाही. आज काय करू काही ना ते काय समजेनी राहिनं. मग त्या जागावर जर त्याच जागावर तिनं बी लग्न व्हायले, ती जर मस्त नवरान मागे गाडीवर बटीसन फिरी राहिनी, हिरी राहिनी, ई राहिनी, कोणी जाय राहिनी, शॉपिंगले म्हणा, घरना किराणा सामान लेवाले म्हणा, किंवा मग जबाबदारी म्हणा, या गोष्टीस मा जर नवराने तिला बड्या गोष्टीस मा पुढे कर तिने लई घ्या गाडीवर फिरावा, तर तुम्ही सासू ना मन कसं माई हो मन पोरं शिकलं चांगलं शे ती नवरा गाडीवर फिरावं, शॉपिंगला लई जास, घरना बठा वेवा तिला हातमा देस. मग हाच गोष्ट तुमनं सोड ना बारा नकापणे समजू. ती बी तर तुमच्यासाठी बटा सोडी साडीसने तुमच्यासाठी येले ना, इथला दूर ताई ती इथला दूर बटा मायबाप म्हणजे ती जन्मपासून ते ती लग्न वयसनी तोपर्यंत ती तिना मायबापवर डिपेंड राहस. तिला तर पाहुणीला टेन्शन राहस नाही, सासून घर म्हणू नका तिले ती प्रयत्न करस की बा मी मन सासूले माय बनाडसू, मन मायसारखं राहसू, मन मायसारखं वागसू. पण मग सासूनं बी काम आहे का नाही की बा आपण बी तिला पोरसारखं वागावं. पण नाही, सासू ते वागावत नाही ना, तसं ते त्यासलं जमसत नाही, त्यासनं रक्ता माझं राहस नाही. किमतीतच 100%च नाही, 10%, 20% सासू असे आहे तीस की त्या सून असले पोरी म्हणतीस. पण बाकी ते नाही, तेसले जे करणं येते जे तेसनं सांगे वळले ना, तेसनं सासू असले जसा वाटले तसा त्या वागतंच. पण आधीने पोरी नाही ऐकतंच. मग त्यांसाठी मी मला म्हणणं शे की बा इतकी पोर बिचारी इथलं बटं सोडी साडी तुम्हाकडे येस, तुम्हाला पोऱ्याला संसार करायला येस, त्यांना ती फक्त पोऱ्यालाच नाही ते तुमनं बी बटं करस. सकाळी लवकर उठी तुमनं चहा पाणी नाश्ता तुमनं जे काही होईल ते बटं ती दखस ती बठक करस. मग काय कमी आहे तिला. आजपर्यंत तुम्ही पोरणी तरी करत होतं का तुमच्यासाठी इथलं, विचार करा बरं. आजपर्यंत तुम्ही पोरंसुद्धा तुमच्यासाठी करा. मी सकाळी 6 वाजता उठीसन तुमले चहा आयता नाश्ता अंगधवाले पाणी बठ्ठ जेवणपासून घरना कामेपासून काही नाही. एक टायमे तर असा विचारस ना, तुम्ही घरमा सून नाही आणतस एक मोल करीन लयतस काय लिहाल पोऱ्याला लग्न करतस. तुम्ही जर घरमा काम करणारी बाईच पाहिजे तर मग कसा रे पोऱ्याला लग्न करू. दर महिन्यावर बाईले लायले हो ना, ती तरी परवडी तिने तुम्ही बोलू शकतस वाटा करू शकतस. पण तसं जमत नाही ना, पैसे वाया जातच तुम्हाला आला. म्हणणं एकच की ती जी पोर तुम्हाला घरी येस बटा सोडी साडीसून तुम्हावर विश्वास करस ना, तर तिला फक्त जीव लावा. 2 गोष्टी प्रेमताईन बोला, 3 सांगे ती जी करस त्यांना तिला हातबोट लावू लागा तर तिला बी चांगलं वाटी. आणि मेन म्हणजे सुनास सांगे ना माय बनी सण राहावा. तर आजकाल ना सुन्यासुद्धा आहेत ना, तुम्हाला कोडेच कमी पडू देवात नाही.
फक्त एक सवा ट्राय करी समजा का जर नाही तसं होय ना तर मला सांगत कमेंट करी सण पण काही नाही या आजकाल ना सुनात ना सासू आहेतच ना तसले त्या गोष्टी जमतीच नाही फक्त एक शेवटलं सांगणं आहे जसं तुम्ही पोरलेन जेवायला येतं की जण खुश होतच ना तसं तुम्हाला अंडर आणि तुम्ही सोडले ते की समजी खुश व्हा ती जर ती नवरा सांगे पुढे जात होई ना गाडीवर असं म्हणा शॉपिंगले म्हणा किंवा घरला कारभारले म्हणा किंवा मग घरी जिम्मेदारी म्हणा ती हात लावसवीन बोट लावसवीन ना तर तिला सपोर्ट करा बाकी दुसरं काही नाही जय खानदेश भेटूत पुढला व्हिडिओला